पहिलं तुम्ही सांगा, जो पहिला तुमचा चॅनल होता त्याला काय प्रॉब्लेम आला होता? म्हणजे पहिलं चॅनल होतं त्याच्यावर मी सर्व हिंदू धर्मातले संस्कार, ज्योतिष विषयी माहिती, नाही तर दैनिक पंचांग म्हणून माझा एक नेहमी मी व्हिडिओ टाकत असते. तर त्या दैनिक पंचांगमध्ये आजचा दिवस म्हणजे त्या वाराचं महत्त्व, ती तिथी कशी आहे, त्यातला कोणता वेळ शुभ आहे, नंतर दिवसातला कोणता वेळ अशुभ आहे, त्यावेळी काय करू नये, नंतर ते दिनविशेषमध्ये दिवस किती वाजेपर्यंत चांगला आहे की त्यावेळी तुम्ही शुभकार्य करू शकता. आणि जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्यावेळी मी सांगेन की दुपारी 4 नंतर कोणतंही कार्य करू नये. तर अशा वेळी समजा आपण त्याच दिवशी गृहप्रवेश करणार असू तर आपल्याला माहिती मिळेल, हा बाबा सकाळीच आपल्याला सर्व आपलं शुभकार्य आहे ते 4 वाजाच्या आत आपल्याला कंप्लीट करावे लागेल, किंवा जो शुभ दिवस असेल तो आपण निवडू शकतो. मी युवराज खरमाटे आणि आज एक खूप चांगला विषय घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. एक आपण युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजचे जे पेड प्रमोशन चालू केलेलं आहे, जे पेड सर्व्हिस चालू केलेले आहे, तर खूप लोक महाराष्ट्रभर आपले व्हिडिओ पाहतात. आणि आपण लोकांना, माझा एक उद्देश आहे की मराठी माणसं युट्यूबवरती आले पाहिजे, सोशल मीडियावरती आले पाहिजे, म्हणून मी मदत करत असतो लोकांना. तर अशातच मी काल एक परभणीच्या ताईंचा व्हिडिओ टाकला होता. ज्या परभणीच्या ताईंनी मला कॉल केला होता. त्यांचा युट्यूब चॅनल 1 वर्ष मेहनत घेतल्यानंतर डिलीट झालेला आहे. आणि त्यांनी मला विनंती केली काही करता येईल का, पण तिला काही करताच येत नव्हतं, चॅनल दिसत नाही आता त्यांचा. तर आता माझ्यासोबत ज्या आहेत ह्या एक विजयाताई आहेत, त्या पनवेलवरून मुंबईवरून मला भेटण्यासाठी पुण्यामध्ये आल्या होत्या. मागच्या वेळी पण त्या आल्या होत्या. त्यांचा एक पहिला चॅनल होता, पण त्या चॅनलवर थोड्याशा त्यांच्या चुका झाल्या होत्या. चुका झाल्यामुळे त्यांना तो चॅनल रन करता आला नाही. तिथं रिव्ह्यूज कंटेंट पडलेला आहे. त्यांच्या काय चुका झाल्या ते सांगणारच आहेत आपल्यासोबत. पण सगळ्यात महत्त्वाचं, ताईंना मी आता एक नवीन चॅनल क्रिएट करून दिला आहे आणि तो चॅनल त्यांचा मॉनिटाईज करून देणार आहे मी. तर त्या ताई तुम्हाला सांगणार आहेत, नवीन जो चॅनल आता क्रिएट केला आहे, आज पहिलाच दिवस आहे. या चॅनलवरती खूप चांगला कंटेंट त्यांचा आहे. म्हणजे ते ज्योतिषाविषयी माहिती सांगतात, वास्तुशास्त्राविषयी माहिती सांगतात, किंवा अनेक प्रकारची खूप चांगली माहिती असते. जे गृहप्रवेश आपण करतो किंवा घर बांधतो आपण, लहान मुलांची अभ्यासाची रूम कोणत्या साईडला असली पाहिजे, घराचा दरवाजा कोणत्या साईडला असला पाहिजे, घराचा पडद्याचा कलर कोणता पाहिजे, घरात किचन कोणत्या साईडला असलं पाहिजे, वास्तुशास्त्राची पण त्या माहिती सांगत असतात त्यांच्या चॅनलवरती. तर तो चॅनल आपण आज क्रिएट केलेला आहे. विजया ॲस्ट्रो अँड वास्तू या नावाने चॅनल आहे. विजया ॲस्ट्रो अँड वास्तू तुम्ही सर्च केला तरी सर्चिंग मध्ये येईल तो उद्यापासून. आज पहिला दिवस आहे. आणि जर सर्च न करता तुम्हाला लिंक मिळाली कुठं, तर लिंक पण तुम्ही त्याला सबस्क्राईब करू शकता. आणि विशेष म्हणजे हा जो तुम्ही व्हिडिओ पाहतात, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ताईंच्या चॅनलची लिंक मी देणार आहे. आणि अजून काही माझ्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगेल पण मी. तर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा आणि ताईंच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केलं तर त्यांना मोटिवेशन मिळेल, त्यांचं काम पुढे जाईल. आणि त्या जी वास्तुशास्त्राविषयी काम करतात, हिंदू संस्कृती जागरूक ठेवण्याचं काम करतात, तर ते निश्चितच त्यांच्या हातून चांगलं काम होतंय. ताई पहिलं तुम्ही सांगा, जो पहिला तुमचा चॅनल होता त्याला काय प्रॉब्लेम आला होता? म्हणजे पहिलं चॅनल होतं त्याच्यावर मी सर्व हिंदू धर्मातले संस्कार, ज्योतिष विषयी माहिती, नाही तर दैनिक पंचांग म्हणून माझा एक नेहमी मी व्हिडिओ टाकत असते. तर त्या दैनिक पंचांगमध्ये आजचा दिवस म्हणजे त्या वाराचं महत्त्व, ती तिथी कशी आहे, त्यातला कोणता वेळ शुभ आहे, नंतर दिवसातला कोणता वेळ अशुभ आहे, त्यावेळी काय करू नये, नंतर ते दिनविशेषमध्ये दिवस किती वाजेपर्यंत चांगला आहे की त्यावेळी तुम्ही शुभकार्य करू शकता. आणि जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्यावेळी मी सांगेन की दुपारी 4 नंतर कोणतंही कार्य करू नये. तर अशा वेळी समजा आपण त्याच दिवशी गृहप्रवेश करणार असू तर आपल्याला माहिती मिळेल, हा बाबा सकाळीच आपल्याला सर्व आपलं शुभकार्य आहे ते 4 वाजाच्या आत आपल्याला कंप्लीट करावे लागेल, किंवा जो शुभ दिवस असेल तो आपण निवडू शकतो. नंतर राहू काळ असतो दर दिवशी, त्या राहू काळात कुठलंही शुभ कार्य करायचं नसतं, हे तुम्हाला कळू शकेल. नंतर काही दिवस एकदम अशुभ असतात, करण अशुभ असतात, योग अशुभ असतात. तसंच प्रवासाचं म्हणा किंवा कुठे जायचं असेल तर म्हणा, हवामानाचा अंदाज असतो, कोणत्या दिवशी जास्त वृष्टी होईल हे असतं. त्याच्यामुळे तुम्ही ते सर्व म्हणजे सणांची माहिती अगोदरच तुम्हाला 8-8 दिवस मिळू शकते. त्यामुळे तुम्ही आजकाल प्रत्येक माणूस नोकरी करतो, घरात माणसं नसतात. तर अशा वेळी जर तुम्ही व्हिडिओ बघितलात तर पुढच्या 8 दिवसात हा सण येणार आहे, मग आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला घरच्यांना खरेदी करायची असेल तर ते सर्व प्लॅनिंग आपण 8 दिवस अगोदर करू शकतो.
आणि व्यवस्थित त्या सणाची माहिती आपण म्हणजे तो सण आनंदात साजरा करू शकतो. कारण आपल्याकडे प्री प्लॅनिंग होऊ शकतं. एकदम कॅलेंडर मध्ये बघायला पण हल्ली कोणाला वेळ नसतो. तर दैनिक पंचांग हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे. आणि हे चॅनल म्हणजे तुम्ही जर बघत राहिलात तर तुम्हाला आता काय काय घडामोडी घडणार आहेत, कुठले सण येणार आहेत, नंतर काय काय करावं याची सर्व माहिती तुम्हाला इत्थंभूत मिळेल. म्हणजे तुम्हाला कुठेच जायला नको, एक क्लिक सर्व माहिती. आणि म्हणजे, जन्मपत्रिका पण तुम्ही बनवून देता. जन्म समजा म्हणजे एखाद्या तुम्ही जर बाळाला तुम्ही जर तुमची जन्म तारीख, टायमिंग, वेळ वगैरे व्यवस्थित पाठवलं ना, तर मी तुम्हाला तर व्हॉट्सअप ते तुम्हाला व्हॉट्सअप वरती जन्मपत्रिका पाठवतात, कुंडली पाठवतात. किंवा तुमच्या ईमेल मध्ये पाठवू शकता. मग तुम्ही त्यांची प्रिंट आउट काढून देऊ शकता. पण फक्त जन्मतारीख, वेळ वेळ परफेक्ट हवी. कारण जर वेळ चुकली तर आपलं सर्व काही म्हणजे मी जरी काढून दिली तरी ते तुम्हाला लागू नाही होणार. त्याच्यामुळे नेहमी बाळाचा जन्म होतो त्यावेळी तो दिवस, तारीख आणि वेळ ही फार महत्वाची असते. आणि ठिकाण, कुठल्या ठिकाणी जन्म झाला हे ठिकाण फार महत्वाचं असतं. कारण ह्या तिन्ही गोष्टींवर त्या बाळाचं उभं आयुष्य अवलंबून असतं. त्याच्यामुळे हे बरोबर चॅनल आहे. तुम्हाला महत्वाचं आहे. यांचं चॅनल खूप महत्वाचं आहे. विषय छान आहे, कंटेंट छान आहे. आणि नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच एक कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा. महत्वाचा माझा तुम्हाला प्रश्न असा होता, याच्या आधी तुम्ही जी मेहनत घेत होता त्या चॅनलवरती, त्या चॅनलचा प्रॉब्लेम काय झाला होता? त्या प्रॉब्लेमला काय झालं की मी माहिती म्हणजे खूप छान छान दिली. जवळजवळ 100 व्हिडिओ होते त्या माझ्या चॅनलवर. पण काय झालं, मला माहित नसल्या कारणाने मी माहिती सर्व व्यवस्थित दिली. पण त्याला ज्यावेळी मी फोटो लावायची तो फोटो मी डायरेक्ट गुगल वरून उचलून टाकायचे. तर त्या गुगलनी काय केलं की हे तुझं रिकंटेंट आहे. म्हणजे कारण ते गुगलवरचे फोटो तसेच्या तसे केले. दुसऱ्याचे घेऊन त्याच्यामुळे वापरले. दुसऱ्याचे घेऊन वापरले. आता मला हे माहित नव्हतं की हा प्रॉब्लेम होऊ शकेल. त्याच्यामुळे मला ते प्रॉब्लेम आला. खरं म्हणजे वाईट वाटलं कारण एवढी सर्व मेहनत पाण्यात गेली. पण काय करणार. खूप अवघड असतं युट्यूबचं. अशा काही गोष्टी झाल्या तर माणसाला उदास होतं. म्हणजे खूप बोरिंग होतं. कारण खूप मेहनत घेतलेली असती. मला परभणीच्या ताईंचा फोन आला ना, त्या अक्षरशः फोनवरती रडायला लागल्या होत्या. रडता रडता राहिल्या त्या. मी त्यांना म्हणलं ठीक आहे ताई, आपण भेटू आणि तुम्हाला एक नवीन चॅनल क्रिएट करून देतो, त्याच्यावर काम कसं करायचं शिकवतो. आता मी ताईंचा चॅनल हातात घेतलेला आहे. यांच्या ताईंचा आज पहिला दिवस चॅनलचा आहे. सबस्क्राईब नक्की करा. आणि भविष्यात ताईंच्या अकाउंटमध्ये युट्यूब चॅनल मधून पैसे येतील बँकेत, इथपर्यंत ताईंना मी मदत करणार आहे. ताईंकडनं मी थोडीशी फीस पण घेणार आहे. कारण फ्रीमध्ये मी करू शकत नाही, मला पण संसार आहे. म्हणजे आपण ते संत तुकाराम महाराज नाही आहेत की वेळ द्यायचा आहे, वेळ खर्च होतो. आता बघा पुणे स्टेशनला उभे आहेत आपण. पुणे स्टेशनमध्ये आज मी सकाळपासून इथं आहे. 2-3 कस्टमर माझे आले होते, त्यांचे कामं करून दिले. आणि ताईंना जवळपास मी 2.5 तासाच्या पेक्षा जास्त वेळ दिलाय. याच्या आधी पण वेळ दिला होता. अजून मला तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे बऱ्याच ठिकाणी. थोडीशी फीस घेत असतो, जास्त फीस घेत नाही. पण तुमच्या युट्यूब चॅनलचं तुम्हाला बँकेत पेमेंट येईपर्यंत मदत करत असतो. तुम्हाला जर गरज लागली तर निश्चित मला तुम्ही संपर्क करा. व्हॉट्सअपचा माझा नंबर, फक्त व्हॉट्सअप, कॉलिंग करायचं नाही. कोपऱ्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसतोय, त्या नंबरला मला व्हॉट्सअप करा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ताईंची लिंक आहे चॅनलची, त्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.